राज्यात यंदा नियोजित वेळेच्या आधी मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे नेमकी पेरणीची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना त्याचं एकूणच या संदर्भात माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाकडून नेमके काय आदेश काढण्यात आलेले आहे, त्यासोबतच राज्यातील खतांची आणि बी बियाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत कृषी विभागाचे कृषी संचालक सुनील बोरकर. सर, काय पेरणीची काय परिस्थिती आहे? कारण यंदा पहिल्यांदाच असं होतं की मे महिन्यामध्ये पाऊस पडलाय, मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत का आणि साधारणतः त्याची काय नेमकी आकडेवारी आपल्याकडे आहे? यावर्षी सुरुवातीला जो हवामान खात्याने जो काही अंदाज दिला होता तो निश्चितच यावर्षी एक चांगला पावसाचा अंदाज दिला होता. त्यामुळं आपण जे काही क्षेत्राचं नियोजन करत असतो खरीपाच्या पेरणीकरता, तर ते 1,44,97,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामामध्ये पेरणी करण्याचं नियोजन किंवा त्या पद्धतीचं प्लॅनिंग कृषी विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्याला कळवण्यात आलेलं आहे. आणि आजच्या रोजी म्हणजे 12 तारखेला जे काही पेरणीचं आपल्याकडं आकडेवारी आलेली आहे ती पाहता 2,81,000 हेक्टरवर म्हणजे जवळपास नियोजित क्षेत्राच्या 2% क्षेत्रावर पेरणी झाल्याची आपल्याकडे राज्यस्तरावर आज रोजीची आकडेवारी उपलब्ध आहे. आपण ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, भविष्यात असं होईल की ज्या पद्धती मान्सून अद्यापर्यंत आता मे महिन्यात दाखल झालाय, अजूनही शेतकरी वाट बघतायत, दडी मारल्याचं पाहायला मिळते. वाटतं की जे काही तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे ते पूर्ण होईल? खरं तर अजून म्हणजे मान्सूनची सुरुवात आता होत आहे, त्यामुळं आजच्या घडीला तरी निश्चितपणे आपण जे काही नियोजन क्षेत्र केलेलं आहे आणि जो काही हवामान खात्याचा अंदाज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं तेवढी पेरणीचे क्षेत्र होण्याला सध्या तरी कोणती समस्या नाही अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे सर, ज्या पद्धतीने या सगळ्या हा संपूर्ण पेरणीचा हंगाम आहे आणि यामध्ये सातत्याने शेतकऱ्यांकडून जी काही ओरड होते ती अर्थात बी बियाण्यांचा तुटवडा, खतांचा तुटवडा, तर यावेळी काही नियोजन आपण वेगळं केलं आहे का की जेणेकरून शेतकऱ्यांना बांधावरती हे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील किंवा या अडचणीला सामोरं जाता येणार नाही? मी याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बियाण्याच्या बाबतीतची परिस्थिती सांगू इच्छितो की आपल्याला बियाणे बदल दर हा एक आपण विचारात घेत असतो प्रत्येक पिकासाठी. म्हणजे जर आपले सरळ वाण असतील तर आपण एक सर्वसाधारणपणे दरवर्षी 30% क्षेत्रावर बियाणं बदल करणं अपेक्षित असतं. संकरित बाबतीत दरवर्षी बियाणं बदल करणं अपेक्षित असतं. त्यानुसार बियाण्याचं आपण नियोजन करत असतो आणि त्या नियोजनाप्रमाणे राज्यस्तरावरती 19,14,000 क्विंटल एवढ्या बियाण्याची आपल्याला गरज आहे आणि वेगवेगळ्या पिकांची. आणि आपल्याकडं जी काही उपलब्धता होणार आहे असं आपले सार्वजनिक क्षेत्र महाबीज आहे, राष्ट्रीय बीज निगम आहे किंवा खाजगी क्षेत्रातून सुद्धा जे आपल्याला बियाणं उपलब्ध होतं त्याची देखील आपण हंगामापूर्वीच माहिती संकलित करत असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला जवळपास 25 लाख क्विंटल एवढं बियाणं उपलब्ध होणार आहे. आज रोजीची जर परिस्थिती पाहिली तर 14,44,000 क्विंटल बियाणं आज जिल्हास्तरापर्यंत पोहोचलेलं देखील आहे. बियाण्याच्या बाबतीत विचार केला तर कोणत्याही पद्धतीचा तुटवडा बियाण्याच्या बाबतीत येणार नाही, निश्चित एक अशी परिस्थिती आहे. खताच्या बाबतीमध्ये खताचा जो काही पुरवठा होत असतो त्याचं ॲलोकेशन किंवा आवंटन हे केंद्रस्तरावरून होत असतं. मागील 3 वर्षाची जर आपण सरासरी पाहिली राज्याची तर 42.98 लाख मेट्रिक टन एवढं खताचा वापर सरासरी प्रमाणात आपल्या राज्याचा आहे. आणि आपल्याला जे केंद्राने आपल्याला ॲलोकेशन दिलेलं आहे 46,82,000 मेट्रिक टनाचं आपल्याला ॲलोकेशन दिलेलं आहे. आज रोजी जी उपलब्धता आहे आपल्याकडे 24,29,000 लाख मेट्रिक टन एवढं खत आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया अगदी सफिशियंट प्रमाणात आहे, 6 लाख क्विंटल आहे. MOP 1 लाख क्विंटल आहे. कॉम्प्लेक्स खतं जे आहे ते 10.74 लाख मेट्रिक टन आहेत. याचा जर विचार केला तर ह्या खतांच्या बाबतीमध्ये उपलब्धता निश्चितच योग्य प्रमाणात आहे. खताच्या बाबतीत मर्यादित प्रमाणामध्ये जी उपलब्धता आहे ती आहे आपल्याला DAPची. तर DAPमध्ये आज रोजीची उपलब्धता जी आहे ती 87,000 मेट्रिक टनाची आहे. त्यामुळं DAPमध्ये काही प्रमाणामध्ये तुटवडा म्हणण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात जो पुरवठा होत असतो त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये DAPचा बद्दलची तुटवड्याची भावना होऊ शकते. तर त्या अनुषंगाने आपल्या शेतकऱ्यांना आपण विविध प्रचार प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवला आहे की DAPला पर्यायी खतं जी आहेत ती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कारण DAPमध्ये नत्र आणि स्फुरद असतं, तर ते नत्र आणि स्फुरद उपलब्ध होण्यासाठी तुम्ही युरिया आणि SSPचा वापर करू शकता.
कॉम्बिनेशनमध्ये किंवा कॉम्प्लेक्स खतं जी आपली आहेत ती खतंसुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे आज राज्यातलं जी उपलब्धता आहे ती 10,74,000 लाख मेट्रिक टनाची आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स पथकामध्ये NPK अवेलेबल आहे, DAPमध्ये फक्त NNP आहे. तर ह्या दोन्हीचा विचार केला तर खतं आपल्याला प्रचूर मात्रामध्ये आपल्याकडं राज्यामध्ये उपलब्ध आहेत. जर काही अशा प्रकारचा DAPचा आपल्याला स्थानिकरित्या उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी युरिया आणि SSPचा एकत्रित वापर करून त्याची अन्नद्रव्याची गरज ते भागवू शकतात. आणि त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना आव्हान देखील करतोय. आपण वर्तमानपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्याच्या माध्यमातून ही बातम्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत. दुसरं एक की तुम्ही जरी बी बियाणे किंवा खतांचा पुरवठा मुबलक आहे असं सांगतायत, शेतकऱ्यांची जी फसवणूक दरवर्षी होते ती अर्थात बोगस बी बियाण्यांचं ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी अशा पद्धतीची तक्रारी समोर येताना पाहायला मिळतात. काही व्यापाऱ्यांकडून देखील अशा पद्धतीची फसवणूक होताना पाहायला मिळते. या संदर्भात या हंगामामध्ये कृषी विभागाकडून काही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे का, आणि अशा पद्धतीच्या जर केसेस आल्यात किंवा तक्रारी आल्यात त्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? धन्यवाद. आपण दरवर्षी या बाबतीत विशेष अशी दक्षता घेतो. यावर्षीसुद्धा आपण या बाबतीत दक्षता घेण्यासाठी जवळपास 450 पथकं राज्यभर स्थापन केलेली आहेत. तालुका स्तरापासून ही पथकं आहेत आणि त्यानंतर आपण जिल्हा स्तरावर एक स्पेशल नंबर डिक्लेअर केलेला आहे त्या जिल्ह्याकरता. प्रत्येक दुकानावर तो नंबर लावण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत. आज रोजी 70% दुकानावर ते बोर्ड लावलेले आहेत असा आमचा अहवाल आहे. राज्यस्तरावर सुद्धा आम्ही एक हेल्प डेस्क केलेला आहे. तिथं एक टोल फ्री नंबर आहे, प्लस एक मोबाईल क्रमांक दिलेला आहे. तर या क्रमांकावर शेतकरी मग त्याच्यामध्ये भेसळयुक्त असेल किंवा जादा दराने त्याच्याकडे विक्री होत असेल किंवा उपलब्ध होत नसेल, लिंकिंग होत असेल, या कोणत्याही स्वरूपाची जर तक्रार असेल ती तक्रार करू शकतो. त्याचबरोबर आपल्या पथकांच्या माध्यमातून आपण सरप्राईज भेटी देऊन त्या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे त्यानुसार कार्यवाही करत आहोत. आजपर्यंत आपण 58 पोलीस केसेस 1 मेपासून आपण राज्यात आत्तापर्यंत दाखल केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बोगस खतं एखाद्याने विक्री करायचा प्रयत्न केला असेल, STBT छुप्या मार्गाने आणायचा प्रयत्न केला असेल किंवा जादा दराने एखादा खत विक्री करत असेल, अशा स्वरूपाचे जे काही प्रमाद काही लोकांच्याकडून घडत असतात तर त्याच्यावर आत्तापर्यंत आपण 58 पोलीस केसेस देखील दाखल केलेले आहेत. पण मग जे दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी जर अशा पद्धतीने विक्री करत असेल तर त्यांच्यावरती काय कारवाई आपण करणार आहोत किंवा काय कारवाई केली? याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या दुकानामध्ये काही जादा दराची विक्री असेल किंवा माल उपलब्धता असून नाही असं सांगणं असेल तर त्याला विक्रीबंद आदेश देणे, दुकानाचा परवाना निलंबित करणे किंवा त्या दुकानाचा पूर्णपणे परवाना रद्द करणे, अशा स्वरूपाच्या सुद्धा कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर आपण जिल्हा स्तरावर करत आहोत. या मेपासून काही झालेत असे? याच्यामध्ये कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर झालेल्या आहेत. तर राज्यातली नेमकी काय पेरणीची काय परिस्थिती आहे आणि त्यासोबतच बियाणे किंवा खतांचा मुबलक पुरवठा असल्याचं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे तशी चिंता करण्याची गरज शेतकऱ्यांना नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, जर बोगस बियाणे किंवा खतांचा कुठेही विक्री होत असेल तर त्या संबंधित व्यापाऱ्यांवरती देखील कडक कारवाई केली जाईल. त्यांचा परवाना, दुकानदारांचा परवाना देखील रद्द केला जाईल. अशा पद्धतीची कडक पावलं ही यावर्षी कृषी विभागाकडून उचलली जाताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन नागेशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.